आता बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे चंद्रकांत पाटील आणि काँग्रेसच्या सतेज पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मात्र जागा सोडण्यावरनं शिवसैनिक नाराज असल्याची चर्चा आहे। पाहुयात कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीची रणधुमाळी। आपले आमदार चंद्रकांत जाधव ज्यांचं निधन झालं, त्यांच्या पत्नी आणि त्यांचा भाऊ सक्का चुलत नाही मावस नाही, हे दोघेही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, म्हणजे घरात दोन दोन नगरसेवक बीजेपीचे। काही कारणाने ते काँग्रेसकडून लढले, जिंकले, त्यांचं निधन झालं। त्यामुळे जयश्रीताईंनी निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवावी, कारण ते घर बीजेपीचं आहे, घर संघाचं आहे आणि इतरांनी बिनविरोध करावी असा आमचाही आग्रह होता। पण त्यांनी नकार दिला आणि त्यामुळे आम्ही निवडणूक लढणार, खूप ताकदीने लढणार। स्वतः चंद्रकांत पाटलांनी या निवडणुकीत लक्ष घातल्याने निवडणूक रंगत केली होती। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपला रोखण्यासाठी एकत्रित राहणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यातलं सरकार या ठिकाणी सुरू आहे आणि पण त्यांच्या प्रतिमेला कुठं बाधा जाता कामा नाही याची दक्षता निश्चितपणे शिवसैनिक घेतील याची मला खात्री आहे। कोल्हापूर उत्तरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत जरी असली तरी निवडणूक बहुरंगी होणार आहे, कारण या निवडणुकीत काँग्रेस भाजपशिवाय इतर पक्ष आणि चर्चेतले नेते मैदानात उतरले। आम आदमी पक्षाकडून संदीप देसाईंना उमेदवारी मिळाली आहे, तर शिवशक्ती सेनेच्या करुणा शर्माही कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत उतरल्यात आणि सर्वात चर्चेतला चेहरा म्हणजे बिग बॉस फेम अभिजित बिचुकले हेही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। कोल्हापुरातून बरेचसे लोकांचे फोन मला येतात, माझे फॅन्स किती आहेत हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे। आपल्या पट्ट्यामध्ये इकडचे सांगलीचे नेते असतील किंवा कोल्हापूरचे असतील किंवा अगदी आमच्या साताऱ्याचे सुद्धा असतील, ह्यांनी स्वतःची पोटाची खळगी भरलेली आहे। लोकांना वाऱ्यावरती सोडायचं, लोकांना काहीतरी एक असं आमिष द्यायचं आणि मग स्वतःची घरं भरायची। साखर सम्राट हे लोक सगळे ह्याच्या त्याच्या शब्दाखातर हे सगळे कामं करत असतात। चंद्रकांत पाटील आणि सतेज पाटील या भाजप आणि काँग्रेसमधल्या दोन मोठ्या चेहऱ्यांची या पोटनिवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे। 2019चा होता, त्यामुळे शिवसेनेची ही जी काय ताकद आहे ती भाजपला रोखू शकते। त्यामुळे महाविकास आघाडी अंतर्गत जेव्हा निवडणूक होते तेव्हा काँग्रेसला जागा न देता ही शिवसेनेला द्यावी, म्हणजे आपण भाजपला रोखू शकतो। या काँग्रेसला की शिवसेनेला यापेक्षा भाजपला कसं रोखता येईल यावर सध्या महाविकास आघाडीमध्ये खल आणि चर्चा सुरू आहे। गेल्या 2.5 वर्षात राज्यात विधानसभेच्या 2 जागांवर पोटनिवडणुका झाल्या। कोल्हापूर उत्तरच्या निमित्तानं तिसरी निवडणूक होतीये। या तिन्ही जागा 2019च्या निवडणुकीत ज्या पक्षानं जिंकल्या होत्या त्या जागाही आता त्याच पक्षाला सोडल्या जात आहेत। हा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला इथे स्पष्ट होतोय। कोल्हापूरहून भूषण पाटील, TV9 मराठी।